नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला आपल्याकडे भरपूर अशा काठपदराच्या साड्या असतात, मग त्याच्या घड्या कशा पद्धतीने करायच्या, त्यामुळे आपल्या कपाटामध्ये जास्तीत जास्त साड्या आपल्याला ठेवता येतील। तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता या साड्यांच्या घड्या करून दाखवणार आहे। बघा, आता ही काठपदराची साडी आहे। आता ही डबल फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला, आणि त्याच्याबरोबर आपल्याला ब्लाऊज पण ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्याला ब्लाऊज इतरत्र शोधावा लागत नाही, वेळेवर आपल्याला ब्लाऊज त्या साडीमध्येच मिळतं। तर बघा, 2 फोल्ड करायचे आहे या साडीचे। आपल्याला 2 ठिकाणी फोल्ड केल्यानंतर आपण ती साडी एकदम ताट करून घ्यायची, आणि त्याच्यात नंतर आपलं जे ब्लाऊज आहे ते मी कशा पद्धतीने त्यामध्ये ठेवते हे तुम्ही बघा। आता आपण ब्लाऊज घ्यायचा आणि ती जी बारीक काठ आहेत त्या बाजूने आपल्याला ते ब्लाऊज ठेवायचं आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण यामध्ये हे ब्लाऊज ठेवून घेणार आहोत। आपली पहिल्यांदा साडी डबल फोल्ड करून घ्यायची, सारखे करून घ्यायची, आणि त्यामध्ये आपल्याला ब्लाऊज पण ठेवायचं आहे। तर मग अशा प्रकारे जर ब्लाऊज ठेवलं तर ब्लाऊज पण आपलं चुरगळत नाही, आणि त्याला व्यवस्थित प्रेस केल्यासारखं ब्लाऊज राहतं, आणि आपल्याला वेळेवर ते पटकन सापडते। तर मग अशा प्रकारे आता आपण हे ब्लाऊज आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। त्याच्या बाया आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या आहेत। कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असलं तरी आपल्याला यामध्ये व्यवस्थितपणे ठेवता येतं। शिवलेस असलं, लांब बाह्यांचं असलं तरी आपल्याला हे ब्लाऊज आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित ठेवता येतं। आणि आता नंतर आपल्याला साडी डबल फोल्ड करून घ्यायची। आता फोल्ड करत करत ते ब्लाऊजपर्यंत आणायचं, आणि अशा प्रकारे जर आपण ही साडीमध्येच ब्लाऊज ठेवलं तर आपल्याला ब्लाऊज पण व्यवस्थित राहतं आपलं, आणि वेळेवर ब्लाऊज आपल्याला पाहावं लागत नाही, आणि साड्यांची घडी अशी व्यवस्थित झाल्यामुळे साड्या पण आपल्या भरपूर कपाटामध्ये बसतात। तर बघा, अशा प्रकारे आता हे व्यवस्थित आपण हे फोल्ड करून घ्यायचं आणि कपाटामध्ये ठेवून द्यायचं। तर बघा मैत्रिणींनो, आता ही साडी किती सुंदर साडीची घडी झाली आहे, आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज ठेवल्यामुळे अजून ती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। आता मी तुम्हाला 2 नंबर दाखवणार आहे साडी। आता आपल्याकडे काठपदराची साड्या असतात, त्या खूप हेवी असतात कधी कधी। आता ह्या हेवी साड्यांच्या घड्या पण खूप मोठ्या होतात। मग या साड्यांच्या घड्या आपण कशा प्रकारे करायच्या, आता ही साडी आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे। ही साडी आपल्याला 2 ठिकाणी फोल्ड करायची, आणि मग नंतर परत एकदा फोल्ड करून त्या साड्या अशी उभ्या पद्धतीने आपल्याला ती साडी फोल्ड करून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता हे एकावर एक आपण त्याला 4 वेळा फोल्ड करून घेतली, आणि मग ती साडी आता नंतर मध्यभागी आपल्याला दुमडून घ्यायची आहे। अशा प्रकारे जर साडीची घडी केली तर अगदी व्यवस्थित साडी आपली दिसते। आता मी तुम्हाला तिसरी अगदी साधी सिंपल आपण ज्या दररोज वापरतो अशा साड्या आहेत। आता ह्या साड्या आपण कशा ठेवायच्या, आधी साध्या सिंथेटिकच्या साड्या, कॉटनच्या साड्या, ह्या अगदी साध्या पद्धतीने आपण त्याची घडी करणार आहोत। आता ही साडी आपण फोल्ड करून घेतली आहे। फोल्ड केल्यानंतर आता ही वरून पण आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। आता ह्याच्या आपण अशी लांब घडी घालून घ्यायची, आणि ह्या साड्या सहसा आपण उलट्या ठेवायच्या, कारण उलटे ठेवल्यामुळे आपली साडी ही खराब होत नाही। या साड्यांच्या उलट्या घड्या घालायच्या, उलटी साडीची घडी घालायची, आणि त्यामध्ये आपण ब्लाऊज ठेवला आहे। ब्लाऊज ठेवल्यानंतर आपला जो आपण खालून जो फोल्ड केलेला आहे त्यामध्ये हे ब्लाऊज घातलेली जी वरची साडी आहे ती त्यामध्ये आपण टक करून घ्यायची, आणि व्यवस्थित असं प्रेस करून ही साडी व्यवस्थित अशी ठेवून द्यायची। अशा प्रकारे या सिंथेटिक कॉटनच्या साड्यांच्या घड्या आपण अशा प्रकारे ह्या घड्या घालायच्या आहेत, आणि त्यामुळे ह्या साड्या आपण कशाही ठेवल्या तरी त्या व्यवस्थित राहतात आणि चुरगळल्या जात नाही। आणि आपल्या साड्या या कपाटामध्ये अशा प्रकारे जर साड्यांच्या घड्या करून ठेवल्या तर साड्या भरपूर बसतात। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनल